नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय सुरू करतोय. नवीन विषय कोणता? तर बघा, विज्ञान. जो पोलीस भरतीचा याला टर्निंग पॉइंट म्हटलं जातं. याच्यावर बरेचसे मेरिट फिरणारे असतात. मग याच्यावर प्रश्न येतात खूप सारे, सोप्यापासून ते अवघडपर्यंत. मी तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे लेक्चर सुरू करण्यापूर्वी सांगतो, जर तुम्हाला टॉपिकच्या बाहेरचे प्रश्न जर आले ना, तुम्हाला ॲडव्हान्स करायचे विज्ञान, मी तर घेणार आहे. त्याच्यामध्ये काही काळजी करू नका. मी वन लाइनर वगैरे पण घेणार आहे आणि जे पोलीस भरतीला विचारलेले आहे ते तर मी घेणार, ते काही सोडणार नाही. पण तुम्हाला कधी-कधी असं वाटतं, की हा प्रश्न बाहेरचा आला, हा माझ्या वाचण्यातलाच नाहीये, मग कुठनं आला? तर मी तुम्हाला एक सोपं साधं सांगतो, की तुम्हाला 8वी, 9वी आणि 10वी ह्या पुस्तकातनं विज्ञान येतं. ॲज इट इज येतं. जशास तसं येतं. 8वी, 9वी, 10वी. मग आपण याच्यातले पण काही प्रश्न टाकणार आहे. वन लाइनरमध्ये टाकेल पण. याच्यामध्ये नाही. मग इथं काय करायचं लेक्चरमध्ये? तर लेक्चरमध्ये बाळांनो बेसिक पहिले तुमचं पाठ पाहिजे. बेसिक म्हणजे शोध कोणी लावला? एकक हे कशाला म्हणायचं? मानवी शरीराची रचना कशी आहे? या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिले बघायच्या आहे. पहिले 4, 5, 6 काय जेवढे जास्तीत जास्त होतील तेवढे लेक्चर आपले पहिले बेसिकचेच असणार आहे. समजते? म्हणजे माझं सांगायचा उद्देश काय? का आपण आपला पॅटर्न सोडायचा नाही आणि जे काही मेरिटचे प्रश्न आहे ते आपण वन लाइनरमध्ये कव्हर करूया. समजलं? चला, आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे. व्यवस्थित बघायचं. आज आपण बघणार आहे वैज्ञानिक शोध म्हणजे कोणी कशाचा शोध लावला याच्यावर 1 मार्क आपला ठरलेला आहे. आणि शास्त्रज्ञ संशोधन म्हणजे कशाचं संशोधन केलं ते. ओके. आता पार्ट 1 आहे, पार्ट 2 सगळे घेतलेत ना, त्याच्यामुळे पार्ट 1 केलाय आणि पार्ट 2 राहणार त्याच्यामध्ये. ओके. चला, पहिले बघ बाळा, विमानाचा शोध आहे. विमानाचा शोध कोणी लावला? तर सगळ्यांना माहिती का विमानाचा शोध हा राईट बंधूंनी लावला. मग त्या राईट बंधूंचं नाव काय होतं? तर बघ, ओरव्हिल आणि विल्बुर. काय नाव आहे बाळा? बघ याच्यामध्ये काय तर ओरव्हिल आणि विल्बुर राईट असं त्या दोघांचं नाव आहे, म्हणून त्यांना म्हणतात की राईट बंधू. पेपरला कधीच असं दोघांचं नाव येत नाही. तिथं राईट बंधू, राईट ब्रदर्स असंच नाव येईल तुम्हाला. ओके. हा लावला विमानाचा शोध आणि पहिलं यशस्वी नियंत्रित उड्डाण केलं त्यांनी. पहिलं यशस्वी नियंत्रित उड्डाण केले. ओके. त्यानंतर बघायचा डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर अल्फ्रेड नोबेल यांनी लावला. डायनामाइट, ते म्हणले डायनामाइट लावायचा, शोध लावायचा आहे. अल्फ्रेड नोबेल आला पुढे, तो म्हणला चला मी लावून देतो. मग त्यांनी लावला डायनामाइटचा शोध. ओके. पुढे बघा आता रिव्हॉल्वर आहे. रिव्हॉल्वर, आता रिव्हॉल्वर सगळ्यांना माहितीच आहे ना. रिव्हॉल्वर बऱ्याचदा बघितली, बऱ्याचदा ऐकलेली टीव्ही मध्ये, पिक्चर मध्ये. रिव्हॉल्वरचा शोध सॅम्युअल कोल्ट याने लावला. या शास्त्रज्ञाने सॅम्युअल कोल्ट याने. ओके. त्यानंतर बघा टेलिफोन आहे. आपण अगोदर, आता तर टेलिफोन बऱ्यापैकी राहिलेच नाही. आता सगळ्यांकडे म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत, वृद्धांपर्यंत काय असतं? मोबाईलच असता. बरोबर, मोबाईल. टेलिफोन असता. टेलिफोन आपण पहिले म्हणायचं टेलिफोन याच्यावर ऑपरेटिंग वगैरे या गोष्टी. मग कधी विचार केलाय का या टेलिफोनचा शोध कोणी लावला? कशा पद्धतीने? तुम्ही पण जे काही लेक्चर करताय, मोबाईल चांगला पण आहे, मोबाईल वाईट पण आहे. तुम्ही जर चांगला सदुपयोग केला तर चांगला आहे. तुम्ही जर वाईट उपयोग केला, त्याच्यावर टाइमपास केला तर वाईट आहे. ओके. मग आता याचा शोध कोणी लावला रे? तर अलेक्झांडर ग्राहम बेल याने लावला. अलेक्झांडर ग्राहम बेल टेलिफोनचा शोध लावलाय. ओके. थर्मामीटर बघ बाळा, थर्मामीटर पाहिजे तुम्हाला. चल ठीक आहे, थर्मामीटर पाहिजे, देऊन टाकू. याचा शोध कोणी लावला रे? गॅलिलिओ. गॅलिलिओ नावाचा शास्त्रज्ञ याने थर्मामीटरचा शोध लावला. त्यानंतर बघ सायकलचा शोध. आता सायकलचा शोध पुस्तकामध्ये दिलाय मॅकमिलन. मॅकमिलन याने लावला असं दिलेलं आहे. पण सायकलचा शोध मॅकमिलनने लावला तर कार्ल वॉर्न ड्राईस याने लावला. याला म्हणायचं बारोन कार्ल वॉर्न ड्राईस, हे तसं नाव आहे. थोडं किचकट आहे पण लक्षात ठेवा. मग मॅकमिलनने काय केलंय? तर मॅकमिलनने सायकलला जे काही पॅन्डल असतं ना, जे आपण पॅन्डल मारतो बघा, म्हणजे सायकल आधुनिक केली, म्हणजे थोडं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली. मग याने पॅन्डलचा शोध लावला. आणि प्रॉपर सायकलचा शोध जर म्हणलं तर कार्ल वॉर्न ड्राईस यांनी लावला. समजून घ्या, मी एकदम प्रॉपर सांगतोय. तुम्ही नेटवर जरी चेक केलं तरी मॅकमिलन येणार नाही, तुम्हाला हेच येईल उत्तर तिथं. ओके. चला पुढे बघा, अणुभट्टीचा शोध. अणुभट्टीचा शोध लावला एनरिको फर्मी. अणुभट्टी सगळ्यांना माहिती आहे, अणुभट्टी काय. तर या अणुभट्टीचा शोध लावला एनरिको फर्मी यांनी लावला. शॉर्ट हँड बघा, शॉर्ट हँड, याचा शॉर्ट हँडचा शोध कोण लावला? तर पीटर्समन यांनी लावला. पीटर्समन कशाचा? शॉर्ट हँडचा लावला. ग्रामोफोनचा शोध कोणी लावला बाळांनो? ग्रामोफोनचा थॉमस एल्वा एडिसन. हा ग्रामोफोन महत्वाचा आहे, पेपरला विचारलेला आहे. IMP करू शकतो आपण. याच्यातले बरेचसे विचारलेले
तुम्ही सगळेच पाठ करायचे, तुम्हाला काहीच ठेवायचं नाहीये. तर ग्रामोफोनचा शोध लावला थॉमस एल्वा एडिसन यांनी लावला. आणि मशीन गन, तो म्हणला मशीन गन घेऊन जातो का? हा, ग्रामोफोन म्हणला आपला थॉमस एडिसन म्हणला मशीन गन घेऊन जाय. तर मशीन गन कोणी शोध लावला रे? तर मशीन गनचा शोध लावला रिचर्ड गॅटलिंग यांनी लावला. कोण लावला? तर रिचर्ड गॅटलिंग यांनी मशीन गनचा शोध. ओके, चल पुढे बघ. आता 30 बघणार आहे आपण आणि पुढच्या लेक्चरला 30, असे एकूण 60 आपण बघणारे शोध. जड पाणी, असं डोक्यात ठेवायचं काही पाणी खूप जड आहे ना. आपण एखादं जड बादली वगैरे उचललं का म्हणतो खूप जड झालं. मग ह्या जड पाणी याचा शोध कोणी लावला? तर जड पाणी एच.सी. मुरे, तो म्हणला यांनी, म्हणजे यांनी काय उचललं? जड पाणी उचललं, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे लक्षात राहतं. ट्रिक आपल्या तुम्हाला पहिल्यापासून सांगितलंय, आपल्या ट्रिक आपण बनवायच्या, कुठून घ्यायची गरज नाही आपल्याला. तर एच.सी. मुरे हा काय केला? जड पाणी घेऊन आला, म्हणजे जड पाण्याचा शोध लावला. ऍटम बॉम्ब, बघा आपण म्हणतो ऍटम बॉम्ब आहे बघा, हा एखादं पोरग राहतंय ते लईच युनिक राहतंय, त्याला म्हणता हा असं काही येड्यावानी करतोय. मग या ऍटम बॉम्बचा शोध कोणी लावला रे बाळा? तो ऑटो हॉर्ननी लावला. ऑटो हॉर्ननी. बघा ऍटम बॉम्ब कोण आहे? तर ऑटो हॉर्न. ओके, पुढे बघा. आता तापमापक, त्याला म्हणायचं थर्मामीटर म्हणायचं. तापमापकला काय म्हणायचं? थर्मामीटर. याचा शोध लावला डॅनियल गॅब्रियल फॅरनहाइट. हा महत्वाचा आहे. तापमापन म्हणलं की फॅरनहाइट मध्ये मोजलं जातं, मानवी शरीराचं तापमान वगैरे. तर या फॅरनहाइटचा शोध कोणी लावला? तापमापाचा शोध कोणी लावला? तर डॅनियल गॅब्रियल फॅरनहाइट ह्या संशोधकाने लावलेला आहे, विसरायचं नाही. महत्वाचे, सारखं वाचन करायचं, कंटिन्यू वाचन करायचं, पाठांतर करायचं, जेणेकरून लक्षात राहतं आपल्या. रणगाड्यात तुला बसायचं असेल, तो आपण बघतो बघ एखादा युद्धामध्ये, युद्ध म्हणलं का डोळ्यासमोर डायरेक्ट रणगाडा येतो. त्या रणगाड्यामध्ये बॉम्ब हे टाकता, मोठे मोठे लांब लांब पर्यंत जाता रेंजनुसार. टीव्हीवर पण बघता, किंवा तुम्हाला बघा 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली का राष्ट्रभक्ती आठवती, आणि तेव्हा बघा त्याच्यामधले बरेचसे गाण्यांमध्ये वगैरे असतात, ते काय असतं? रणगाड्या असतात. मग याचा रणगाड्याचा शोध कोणी लावला? माहितीच नाही, बरं ना, पाठच नाही केलं. मग आता पाठ करून घे. मग रणगाड्याचा शोध लावला अर्नेस्ट स्विंग्टन. अर्नेस्ट स्विंग्टन याने रणगाड्याचा काय लावला? तर शोध लावला. छपाई यंत्र आहे बघ बाळा, छपाई यंत्र. हे छपाई यंत्र आहे. तुला जर गेला झेरॉक्स मारायला, मला म्हणतं की सर पीडीएफ द्या ना, पीडीएफ द्या, पीडीएफ द्या, मागत राहता. पीडीएफ नाही, हाताने लिहायचं मग झेरॉक्स मारायचा. मग कधी जर गेला झेरॉक्सच्या दुकानामध्ये, तिथं असेल मशीन, त्या छपाई यंत्र, ते म्हणजे झेरॉक्स मशीन नाही बरं का, छपाई यंत्र आपण डोळ्यासमोर इमेज ठेवायची. या छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? तर जॉन गुटेनबर्ग याने लावला. कोणी लावला? तर जॉन गुटेनबर्ग ह्या शास्त्रज्ञाने. तो म्हटला छपाई यंत्रच नाहीये माझ्याकडे, घरी छपाई यंत्र मला पाहिजे, कारण मला विद्यार्थ्यांना नोट्स द्यायच्या आहे त्याच्या काळामध्ये. तेव्हा पोलीस भरती होती का नाही मला माहित नाही त्यांच्या इथं. त्याने काय केलं? तो म्हणला चला मी आता शोध लावून देतो. गुटेनबर्ग आला पुढे, त्यांनी छपाई यंत्राचा शोध लावला. म्हणजे पुढे येणाऱ्या पोरांना पीडीएफ मारायला, झेरॉक्स मारायला टेन्शन नाही. ओके, आता बघा. त्यानंतर पाहिजे धुण्याचं यंत्र. बऱ्याचशा महिलांना त्रास होतो, त्यांना धुण्याचं यंत्र वगैरे काहीतरी पाहिजे. मग म्हणे ठीक आहे, धुण्याचं यंत्र. अल्फा फिशर नावाचा संशोधक आला आणि तो आला आणि धुण्याचं यंत्राचा शोध लावून गेला. कोणतं? अल्फा फिशर नावाचा संशोधक. मग बघ बाळा पुढं रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर पार्किंग्सने शोध लावला. असं लक्षात ठेवायचं, रेफ्रिजरेटर कुठे ठेवायचं? पार्किंग मध्ये. आता पार्किंग्स आहे ना, आपण म्हणायचं पार्किंग मध्ये ठेवायचं. काय? तर रेफ्रिजरेटर वरती ठेवायला जागा नाही घरामध्ये, घरामध्ये ठेवायला जागा नाही, म्हणून रेफ्रिजरेटर कुठे ठेवायचं? तर पार्किंग्स मध्ये ठेवायचं. म्हणजेच रेफ्रिजरेटरचा शोध कोण लावला? तर पार्किंग्स या संशोधकांनी लावला. तुम्हाला काय सांगितलं? आपल्या भाषेत शिका, जास्त अभ्यासामध्ये घुसू नका, पुस्तकामध्ये पुस्तकी भाषा करायची अजिबात गरज नाही. फक्त मार्क भेटला पाहिजे, तो असा भेटू द्या नाही तर असा फिरून भेटू द्या, एक मार्क भेटला की नाही याला महत्व आहे. आपल्या याला काय विचारता की तू पोलीस झाला की नाही झाला, एवढंच. यस ऑर नो, हे दोनच प्रश्न राहता. मग तू कसा झाला? तू पुढचे जे प्रश्न पाहून झाला की मागचा मित्र घेऊन उतरला होता पोलीस भरतीला, की ग्राउंड कसं मारलं, हे समाजाला याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त झाला का नाही झाला, म्हणजे उगवत्या सूर्याला काय करायचा? नमस्कार करायचा. ओके, म्हणजे रेफ्रिजरेटर कुठे ठेवणार? पार्किंग मध्ये. लक्षात घे. आता डिझेल बघा, डिझेल भरायचंय, जातो कधी कधी फिरायला, पेट्रोलच आहे, एवढे काय तुम्ही अजून मोठे झालेले नाहीये. पण एखाद्याची परिस्थिती असेल किंवा मित्राच्या गाडीत गेला, हा, तो म्हणला डिझेल भरायचंय. डिझेल कुठं भरायचं? इंजिन मध्ये. बरं ना, गाडीच्या कुठं भरता? तर इंजिन मध्ये भरता, म्हणजे टाकीमध्ये भरता, मग डिझेल इंजिन. मग कधी जर गेला पेट्रोल पंपावर, तिथं डिझेल नाव दिसलं तर डोळ्यासमोर समाधान सर, आणि तिथं एक नाव आलं पाहिजे, रुडॉल्फ डिझेल याने शोध लावलाय. प्रश्नात उत्तर आहे डिझेल इंजिनचा.
कोण आहे तर रुडॉल्फ डिझेल यांनी शोध लावलाय. ओके, पुढे बघा आता फॉस्फरस. आता फॉस्फरस हा काय माहिती का, एक ब्रँड आहे. फॉस्फरस काय बाळा, ब्रँड आहे, ब्रँड लक्षात घे. फॉस्फरस म्हटलं का ब्रँड, मोठा ब्रँड आहे, मग त्याचं नावच काय दिलं तर ब्रँड. फॉस्फरसचा शोध ब्रँडने लावला. सोप्प एकदम आपल्या भाषेमध्ये, टेन्शन नाही घ्यायचं. स्टेटस्कोप हे बघ, दवाखान्यात गेला, आजारी पडला की डॉक्टर ठेवतात छातीवर, इकडे ह्या साईडला, नंतर पोटावर वगैरे चेक करता हृदयाचे ठोके. बरं ना, हृदयाचे ठोके मोजता की नाही, 72 वाढले का कमी झाले, तुला टेन्शन येतं. त्यानुसार मग या स्टेटस्कोपचा शोध कोणी लावला तर रेनी लायनेक हा शास्त्रज्ञ हा म्हणला की 1600 मीटर मारून आल्यानंतर, मुली 800 मीटर मारून आल्याच्या नंतर त्यांचे हृदयाचे ठोके खूप वाढतात. मग ते खूप वाढले हे मोजायसाठी काहीतरी यंत्र पाहिजे, बरोबर ना, काहीतरी पाहिजे की नाही, इमेजिन करायचं आपल्याला, काय करायचंय लक्षात ठेवायचं. मग ते कसे लक्षात ठेवू ना, बरोबर ना. तर मग ते मारल्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी हृदयाचे ठोके वाढले, मग मोजायला काहीतरी पाहिजे का नाही. तिथं असताना बघा ना, आपण जेव्हा भरतीला ग्राउंडला जातो ना, जे नवीन आहे ते नाही, पण ज्यांनी भरती दिली त्यांना माहिती आहे, 1600 मीटर मारून आलं का काही काय डायरेक्ट एकदम असे त्यांचा जीव इथं येऊन जातो. मग त्यांना लगेच तिथं त्या पाठीमागं ते मंडप असं, त्या मंडपामध्ये बसवता. मग ते डॉक्टर ते स्टेटस्कोपने चेक करता, याचे हृदयाचे ठोके किती पडताय, जास्त आहे का कमी आहे. मग ते मोजायसाठी काय तर स्टेटस्कोप आहे, रेनी लायनेक हा तिथं घेऊन येतो ते, असं लक्षात ठेवायचं. ओके, चला, म्हणजे इथून पुढे आपल्यासाठी सगळे डॉक्टर कोण येतं, रेनी लायनेक. आता हेलिकॉप्टर मध्ये बसायचंय बघ तुला, हेलिकॉप्टर मध्ये, हेलिकॉप्टर मध्ये बसणार की, असं कोणतंच नाही जगामध्ये की जे इम्पॉसिबल आहे. सगळं होतंय, फक्त पॉझिटिव्ह राहायचं. असं काही नाही का एकदम गरीब म्हणजे गरीबच राहणार आहे, श्रीमंत म्हणजे श्रीमंत. गरीब आहे म्हणजे तुला एक संधी आहे श्रीमंत होण्याची. मग त्याच्यातून आपण काय करायचं, पॉझिटिव्ह राहायचं, फुल मेहनत करायची. हेलिकॉप्टर मध्ये का नाही बसणार, मग बसायचंय ना, पण आधी त्याचा अभ्यास करायचा. तर याचा शोध कोणी लावला असेल बरं, तर याचा शोध लावला इगोर सिकोर्स्की. इगोर सिकोस्क्री ह्या शास्त्रज्ञांनी हेलिकॉप्टरचा शोध लावलाय. ओके, आता बघ बाळा, कृत्रिमरित्या जनुके हा कृषी क्षेत्रामधला आहे. कृत्रिमरित्या जनुक हे कृषी मधला आहे. डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी लावलाय शोध, कृत्रिमरित्या जनुके. त्यानंतर एक शास्त्रज्ञ त्यांनी असं सांगितलं की वनस्पतींना संवेदना असतात, बरं का. वनस्पतींना संवेदना का नसतात, असता की झाड आहे बघा, झाड आपल्याला एवढं सावली देते ना, आपण त्यालाच पाडतो, आपल्याला त्याची अडचण होते, होय की नाही. मग वनस्पतींना संवेदना असतात असं कोण म्हणलंय तर जगदीश चंद्र बोस हे म्हटलेले, लक्षात घे. याचा शोध कोणी लावता, जगदीश चंद्र बोस यांनी. त्यानंतर पुढचा महत्वाचा आहे उत्क्रांतीवाद, हा पेपरला विचारलेला आहे. उत्क्रांतीवाद याचा शोध कोणी लावला, चार्ल्स डार्विन यांनी लावला. उत्क्रांतीवादाचा शोध कोणी लावला बाळांनो, चार्ल्स डार्विन ह्या शास्त्रज्ञांनी लावला. इलेक्ट्रॉन फोटॉन कणांचा समूह संख्या नियम, इलेक्ट्रॉन व फोटॉन कणांचा समूह संख्या सत्येंद्रनाथ बोस यांनी लावला. इलेक्ट्रॉन व फोटॉन कणांचा समूह संख्या नियम सत्येंद्रनाथ बोस यांनी लावला. पुढे बघ बाळा, रिपीट झाला एक प्रश्न, होऊ दे. हा रिपीट झाला म्हणजे भरतीला येणार. वनस्पतींना संवेदना, जगदीश चंद्र बोस, काही टेन्शन नाही घ्यायचं. रिपीट म्हणजे रिव्हिजन झाली तुझी, म्हणजे कधीच विसरणार नाही आता. आता बघ तुला जायचंय वाफेच्या इंजिन मध्ये बसून. इंजिन आहे पण कसं आहे, ते वाफेचं इंजिन आहे. मग या वाफेच्या इंजिन मध्ये जायचंय ना तुला, मग याचा शोध कोणी लावला माहित पाहिजे. प्रत्येक गोष्टी मग काही ना काही कारण असतं की नाही, बरोबर ना. मग आता या वाफेचा इंजिनचा शोध लावला जेम्स वॅट ह्या संशोधकांनी लावला. आणि किरण बघ, किरण विल्यम रॉन्टजेन. किरणाचा शोध कोण लावला तर विल्यम रॉन्टजेन. आणि न्यूट्रॉन हा पण महत्वाचा आहे, जेम्स चॅडविक. बघा ही शेवटची 3 IMP करून ठेवा. न्यूट्रॉनचा शोध लावला जेम्स चॅडविक. प्रोटॉनचा शोध लावला अर्नेस्ट रुदरफोर्ड. कोण लावला बाळा तर अर्नेस्ट रुदरफोर्ड ह्या अधिकाऱ्याने किंवा ह्या संशोधकांनी लावला. याचं एक रिव्हिजन घेऊ आपण. बघ, हेलिकॉप्टर इगो सिकोस्की, कृत्रिम जनुक हरगोविंद खुराना, वनस्पतींना संवेदना जगदीश चंद्र बोस, उत्क्रांतीवाद चार्ल्स डार्विन, इलेक्ट्रॉन फोटॉन सत्येंद्रनाथ बोस, वनस्पतींना संवेदना असतात जगदीश चंद्र बोस. त्यानंतर वाफेचं इंजिन जेम्स वॅट, किरण विल्यम रॉन्टजेन, न्यूट्रॉन जेम्स चॅडविक आणि प्रोटॉन कोणीता अर्नेस्ट रुदरफोर्ड. अशा पद्धतीने आज आपण बघितले 1 ते 30 पर्यंत शोध. ओके, आता पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहे 31 ते 60 पर्यंत शोध आणि त्याचे संशोधक. ओके, चला, पहिलं लेक्चर आहे पॉझिटिव्ह राहायचा, अभ्यास करायचा, सोडायचा नाही. विज्ञान महत्वाचा घटक आहे, काळजी करायची नाही. सगळे लेक्चर येतील, आपण ठेवत काहीच नसतो. कारण तुमची माझ्यावर जबाबदारी.
तुमच्यापेक्षा मला जास्त काळजी तुमची, कारण माझं मोठं टार्गेट आहे. मला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये लक्षद्वीप अकॅडमीचे विद्यार्थी पोलीस झालेले बघायचे. हे माझं स्वप्न आहे आणि त्याच्यासाठी तळमळीने काम करतोय. हां, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. मेसेज वगैरे काही करायची गरज नाही. मी 100% देणार. मी काहीच ठेवत नसतो. ओके. चला, आजचं लेक्चर आपलं इथंच थांबतोय. लवकरच पुढच्या लेक्चरला भेटूया. धन्यवाद.